कधी स्वतःलाच फोन लावून बघा, लागणार नाही. तो व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या, ते तुम्हाला त्रास देणारच. भाकरी मिळवणे तसे अवघड नाही, पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे. म्हणून माणसे जपा. शाळेच्या कवायतीमध्ये पीछे मूड बोलता क्षणी पहिला माणूस शेवटी आणि शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो. आयुष्यातही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचे कधीच दुःख मानू नका. माहीत नाही हे आयुष्य कधी म्हणेल पीछे मूड. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात. ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात. जितक्या सहजतेने आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो जातो ना, तितक्याच सहजतेने त्याच गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं. हे एकदा का जमलं ना, की मग बघ, हे आयुष्य ही अगदी सहज सोपं आहे. आपण नेहमीच विचार करतो आपण काय कमावलं, पण कधीतरी असा केलाय का की आपण काय गमावलं? अर्थात गमावलं असेल ते आपल्याकडून जातंच, पण जे कमावलं ते तरी कुठं आपल्याकडे राहतं? जपलं ते आपलं. प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा. देवावर विश्वास ठेवा. स्तुती म्हणा, शाबासकी म्हणा, 2 शब्दांचीच असते, पण त्या दर्जाची उंची गाठण्यासाठी आयुष्याशी केलेली तडजोड, परिश्रम आणि त्यागाची गोष्ट मात्र कागदावर मावत नाही. कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत. काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांना कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. कसल्या कुंडल्या आणि कसले नक्षत्र, कसली जाती आणि कसलं गोत्र, कोणता मंगळ आणि कसला मुहूर्त. आयुष्य श्वासावर आणि लग्न तासावर येऊन थांबले. रक्तासाठी ना कोणती जात ना कोणता धर्म, अंत्यविधीच नाही तर कुठले क्रियाकर्म. माणुसकी हाच धर्म, कर्तव्य हेच मर्म. उशीर होण्याआधी समजून घ्या, संपण्याआधी सर्व आयुष्य थोडं जगून घ्या. पैसे दान करावे असे काही नाही. पैसे दान करण्याइतपत काहींची परिस्थिती नसते, पण कुणासाठी वेळ देणे, कुणाला चांगले मार्गदर्शन करणे, कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे, कुणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे, कुणाला मदत, भुकेलेला अन्न, गरजूंना जमेल तशी मदत करणे, जमेल त्या वेळात दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकविणे होय. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे, जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं. का कधी आयुष्यात
असं जगावं लागतं. मनात दुःख पण ओठांवर हसू आणावं लागतं. खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जाताना पाहावं लागतं. जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागते, तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्त्व राहिलेले नाही. अंदाज चुकीचा असू शकतो, पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे, अनुभव जीवनातील सत्य आहे. श्री स्वामी समर्थ.